ऐक ना, ऐक, माझ्याकडे ना एक ब्रिलियंट बिझनेस प्लॅन आहे. त्याच्या इन्व्हेस्टमेंटसाठी आहे ना आपल्याला पैसे लागणार. आपण काय करू, ते दागिने घेऊ, म्हणजे टेम्पररी घेऊ आणि नंतर ते गहाण ठेवू आणि त्या पैशातून मी आपला बिझनेस सुरू करतो. अरे काय बोलतोयस तू? अरे ते दागिने मी नाही घेऊ शकत घरातून. अगं हो बेबी, अगं माझा प्लॅन तर ऐकून घेशील. मी काय सांगतोय ते तर ऐक. आता तुझं माझ्यावर प्रेमच नसेल तर मग आपण काय करू शकतो ना. राहुल हे काय बोलतोयस? अरे माझं प्रेम आहे तुझ्यावर, पण मी ते दागिने घेतले तर ती चोरी होईल ना. अगं बाई, स्वतःच्या घरात कसली आली आहे चोरी? आणि तसंही आपण ते दागिने आहे ना काही दिवसांसाठी घेणार आहोत आणि आपलं काम झालं की आपण परत देऊनच टाकणार आहोत ना. अशी काय करतेस? आणि त्या पैशातून आपण आपलं लग्न सुद्धा करू शकतो माझी काऊ. आणि मला बिझनेस पण स्टार्ट करता येईल. आणि हा आहे ना सगळ्यात मोठा गोल्डन चान्स आहे ग. काव्या, हॅलो हॅलो. हा हा ऐकते. कोणाशी बोलतेस? मी 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 काही नाही, मैत्रिणीशी बोलत होते. नंतर बोल काय बोलायचं ते. चल आपल्याला बाहेर जायचंय. चल. हाय ऐक ना, माझं खूप डोकं दुखतंय ग. मी जरा झोपते जरा वेळ, मला बरं वाटेल. ठीक आहे, आरामच कर. परत गप्पा मारत बसू नकोस. हो हो कर आराम. हा बोल. हॅलो, मी ऐकलंय सगळं. म्हणजे तुला माझं बोलणं पटलंय ना? राहुल, आपल्या प्रेमासाठी हे करावं लागतंय, पण दॅट्स लाईक माय गर्ल. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू. आता ते दागिने घेऊन ये ना, मी तुला ऍड्रेस मेसेज करतो ना, तिकडे ये. आणि एकदा का ते पैसे आले की मग माझा बिझनेस सुरू करतो आणि मग माझी काऊ आणि मी. कत्री, काय अपडेट आहे? हाँ सर, शोध चालू आहे. सगळ्या दागिन्यांच्या दुकानांमध्ये चौकशी केली आहे, पण सगळ्यांकडून एकच उत्तर मिळालंय. ते डिझाईन खूप जुनं आहे आणि जुने रेकॉर्ड सापडणं थोडं अवघड आहे, कारण तेव्हा कागदी रेकॉर्ड असायचे. कत्री, काहीही कर पण ते रेकॉर्ड्स मागव. मी ते पर्सनली चेक करतो, पण माझं त्या अंगठीच्या मालकापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. तुझे जेवढे सोर्सेस असतील ना ते सगळे कामाला लाव प्लीज. ऑलरेडी काम सुरू आहे, तुम्ही काही काळजी करू नका सर. हो, काही ना काहीतरी नक्कीच सापडेल. ओके ठीक आहे, ठेवतो. काय रे, काय अपडेट? अजून तरी काहीच नाही. सापडेल काहीतरी. होप्स नको सोडूस. ती कौशकी खांडेकर का आली होती? माझ्या डोक्यावरचं ओझं वाढवायला. म्हणजे? खांडेकरांचे वडिलोपार्जित दागिने देऊन गेलेत त्या निशीला गिफ्ट म्हणून. देण्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण ते दागिने सांभाळायला माझ्याकडे आलेत. ठीक आहे ना, स्पेशल क्राईम युनिटच्या ऑफिसर पेक्षा चांगली सिक्युरिटी कोण देऊ शकतं? मी काय त्या दागिन्यांकडे सतत बघत बसणार आहे का? दिवाळीचे दिवस, सतत पाहुण्यांची ये जा असणार आहे. त्यात हल्ली चोर पण एवढे वाढलेत ना. आता एवढे दागिने घरात आलेत म्हटल्यावर कुठेतरी कोणाला तरी ह्या सगळ्याची खबर लागली असणारच ना. मग काय झालं? मी बाहेर, तू आत, दोघे मिळून पहारा देऊ. तुला कळत नाहीये का? अरे केवढी मोठी जबाबदारी आहे ही. आणि आपल्याला काही बाकी कामं नाही आहेत का? आपण आश्रमात जाणार, काही वेगळी कामं आली तर तिकडे जाणार, एखादं मिशन आलं तर कसं सांभाळणार त्या दागिन्यांना? आणि थोडं जरी इकडचं तिकडे झालं तर सगळं माझ्यावरच येईल. अच्छा, म्हणजे ही जबाबदारी तुझ्यावर मुद्दाम सोपवण्यात आली आहे. त्याचंच टेन्शन आलंय आणि मला. अगं किती वेळ वाट बघतोय तुझी. आणि तू ना खूप मोठं काम केलंस माझं. आय एम सो प्राऊड ऑफ यू. आणि आणि आय लव्ह यू. आय लव्ह यू टू राहुल. राहुल, पण तू मला कधी घेऊन जाणार आहेस? उद्या सकाळी. एकदा का माझं काम झालं की आपण लगेच मंदिरात जाऊन लग्न करूया. पण हा, तू तयार राहा का? तरच. ऐक ना, मी तयार आहे. हो, पण खरंच आपण लग्न करणार यावर माझा विश्वासच बसत नाहीये. तू मला खरंच घ्यायला येशील ना? हो, आई वाट बघेल. हा, बाय बाय. बाय. हा, नक्की या. हो हो, बाय. ओके बाय.
हा दादा, हो काम झालंय. गुड, व्हेरी गुड. ऐक आता, ते दागिने तुझ्याकडे जपून ठेव व्यवस्थित, आणि माझ्यापर्यंत ते पोहोचवायचेत. कधी कुठे कसं हे सगळं मी तुला सांगेन. ओके? गुड. आणि ऐक, मला डबल क्रॉस करायचा प्रयत्नही करू नकोस. तुला माहिती आहे ना मी कोण आहे, आणि नसेल माहीत तर माहीत करून घे. दादा, हा माझ्यावर विश्वास ठेवा. मी शब्द दिलाय, हा असा मोडणार नाही. यस. मला पण एक कॉफी आण ना प्लीज. हां, ओके, सी यू, बाय. मम्मा घे, ती थंड होईल. अगं माझी लेवल क्रॉस होत नाही ग. चेतना काकी, हे कानातले, हे वडलोपार्जित कानातले आहेत ना? हे कानातले तुमच्याकडे कसे आले? म्हणजे मला माहिती नव्हतं हे कानातले तुमच्याकडे आहेत. ओ माय गॉड, तुझा प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे या घरातली प्रत्येक गोष्ट तुझ्या परमिशननेच व्हायला हवी का? ईशा, माझ्या परमिशनची कोणालाही गरज नाहीये, पण किमान चेतना काकी कम्युनिकेट तरी करू शकतात ना. आता हे कानातले आपल्याला सापडले नसते तर आपल्याला काय वाटलं असतं? घरातनं कानातले चोरीला गेले. व्हॉट? चोरी? म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी आपल्या घरात चोरी केली? बाई 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 बाई, आपल्याच घरातले दागिने मला आवडले म्हणून 4 दिवस घातले तर तू डायरेक्ट चोरीचा आळ घेतेस माझ्यावर? मम्मा, ए बाई, तुझ्या पाया पडते. माझा चोरी करायचा अजिबात हेतू नव्हता. चेतना काकी, मला काही बोलू नकोस. जे मनात होतं ते आलं ओठावर. नाही. इतकी वर्ष या घरासाठी एवढं केलं, ते चोर म्हणून ऐकून घेण्यासाठी. 1 मिनिट राहू दे, हे धर ग. मला काही ऐकायचं नाहीये. एवढी वर्ष या घरासाठी एवढं केलं, पण ते सगळं फुकट गेलं. हे तुझे कानातले. माझं ऐकून तरी घ्या, मला तसं नव्हतं म्हणायचं. मम्मा, आता हे कानातले द्यायला बेलसर यांच्या घरी जावं लागेल. हा राहुल फोन का उचलत नाहीये? दागिने घेऊन पळून तर गेला नसेल ना? युवराज, कुठे चाललायस तू? मी फ्रेंडकडे जात होतो. काय झालं, बोल ना, काय काम होतं का? हो, ॲक्च्युली हे वडलोपार्जित कानातले आहेत, ते निशिताला द्यायचे राहिलेत. सो मी द्यायला जाणार आहे. आय एम शुअर तुलाही यायचं असेल म्हणून तुला विचारते. तू येतोयस ना माझ्याबरोबर? ही कौशिकी निशीकडे चालली आहे. तिला दागिने चोरी झाल्याचं कळलं तर? नाही, ती पोलीस कंप्लेंट केल्याशिवाय नाही राहणार. हा राहुल सुद्धा फोन उचलत नाहीये.